आवड फार्म्स घेऊन आले जर्मन शेपर्डच्या एकदम हेवी साईजमध्ये पिल्लू. मी नेहमी म्हणतच असतो आवड फार्म्स म्हणजे जर्मन शेपर्डची जत्रा. जय श्रीराम मित्रांनो, मी आहे ऋषी आव्हाड. तर आपण घेऊन आलाय लॅब्राडॉरचं स्टड. कुणाला याची मीटिंग पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. ही फिमेल पपी आहे, 1.5 महिन्याची, चेअर स्टँड झालेली आहे. कुणालाही पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या आवड फार्म्सला व्हिजिट करू शकता. इथं वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर सारे पिल्लं आहे. तर आपण आणले होते एकदम हेवी साईजमध्ये जर्मन शेपर्ड. येता येता आपल्याला 2 पिल्लं द्यायचे होते पार्सल करून, एक पुण्यासाठी एक संभाजीनगरसाठी. म्हणून आपण राहत्यामध्ये थांबलो होतो. तिथं पिल्लांना बघून झाली आहे गर्दी, कारण सगळ्यांचं म्हणणं होतं की एकदम हेवी साईजमध्ये एकदम क्वालिटी अशी पिल्लं आहे. आवड फार्म्सचे पिल्लं आणि गर्दी होणार नाही असं होऊच शकत नाही. तर सगळ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही कसे देता किंवा बाकी इतर माहिती आपण दिली त्यांना. खूप सारा वेळ थांबून खूप लोकांना आपण आपल्या पिल्लांबद्दल माहिती दिली, आपल्या फार्मबद्दल माहिती दिली की तुम्हाला कोणताही पिल्लू पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्टली आवड फार्म्सला व्हिजिट करू शकता. तिथे दररोज वेगवेगळ्या प्रकारची पिल्लं असतात आणि आपण फक्त क्वालिटीच पिल्लू विकतो. तर तिथं गर्दी संपल्यानंतर आपण निघालोय घराकडे, कारण आपण दिले पार्सल आपलं पिल्लू करून. घरी येताच तर आपल्याकडे आले होते कोते पाटील. त्यांनी घेतलंय आपल्याकडे जर्मन शेपर्डचं हेवी साईजमध्ये मेल पिल्लू. त्यांनी केलंय टाटा बाय बाय, बांधलाय महाकालचा धागा, पिल्लाला घेतलंय आणि चाललंय घरी. भाऊ पण जाम खुश होते, कारण त्यांना जसं पिल्लू पाहिजे होतं तसंच आपण त्यांना दिलेलं आहे. तर आपल्याकडे आले परत एकदा कल्चरचं एकदम हेवी साईजमध्ये एकदम फरी बॉल्स. ते कल्चरचे पिल्लं तुम्हाला पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. हे टॉय पॉमेरियनचे मी तुम्हाला बाकीच्या डिटेल्स देईलच. बघू शकता क्वालिटी तुम्ही मित्रांनो, एकदम फरी बॉल्स आहेत. घाई करा, कारण आवड फार्म्समध्ये कोणतेही पिल्लू राहत नाही. त्यानंतर आपल्याकडे आला एकदम हेवी साईजमध्ये लॅब्राडॉरचा फॉन कलरचा मेल पपी. हा टाक्या आणला होता आपण घरी दुपारी, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये टाकलं ते. त्याला आपण फिडिंग करून घेतली आहे. त्याने निवांत असं जेवण केल्यानंतर तो झोपला आहे. त्याच्यानंतर आपल्याला जायचं होतं सोळशे साहेबांकडे. रात्रीचे 11:30 वाजताही सोळशे साहेब आपल्याला टाईम देत आहे, कारण आपण जर्मन शेपर्ड फिडिंग घेत नव्हतात, म्हणजे त्याला टेम्परेचर होतं. तर त्याला आपण डॉक्टर साहेबांकडे घेऊन गेलो आहे. त्यानंतर आलो आपण घरी. उरलेल्या पिल्लांना फिडिंग व्हिडिओ करून घेतले. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. जय श्रीराम.